अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथे युद्धातील शहीद जवान सुरेश नरवडे यांच्या 24व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। यानिमित्त बलिदान पुस्तकाचे प्रकाशन, रक्तदान शिबिर, लोकवर्गणीतून उभारलेल्या वाचनालयाचे तसेच कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। शहीद जवान सुरेश नरवडे यांच्या शौर्यगाथेवर आधारित बलिदान या पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री पोपटराव पवार, आमदार काशीनाथ दाते, आमदार अक्षय कर्डिले आणि कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले। स्नेहालय संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शहीद स्मारकास मानवंदना अर्पण केली, तर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले। जवान सुरेश पाराजी नरवडेचा 24वा पुण्यस्मरण कार्यक्रम होता। त्यानिमित्ताने त्याच्या नावाने आम्ही गावामध्ये शहीद जवान सुरेश पाराजी नरवडे सार्वजनिक वाचनालय सुरू केलेलं आहे की जेणेकरून स्पर्धा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यश मिळवावं आणि गावामधून जे आतापर्यंतचे जे विद्यार्थी घडले त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मान सन्मान केलेला आहे। त्याचबरोबर कैलासवासी लक्ष्मीबाबराव नरवडे कार्यकारी सेवा सोसायटीला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर रक्तदान शिबिर आणि गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व ज्येष्ठ नातेवाईकांनी या ठिकाणी हजेरी लावली, त्याबद्दल त्यांना सर्वांना धन्यवाद। टाकळी खातगाव ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून उभ्या राहत असलेल्या शहीद जवान सुरेश पाराजी नरवडे यांच्या वाचनालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज राज्याचे भूषण पोपटरावजी पवार साहेब, कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे, माननीय लोकसभा विधानसभेचे आमदार सन्माननीय काशीनाथजी दाते सर आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज टाकळी खातगावच्या तरुण युवकांसाठी लोकवर्गणीतून उभे राहिलेलं राज्यातील हे प्रथम वाचनालय आहे। या वाचनालयासाठी गावातील सर्व तरुण मुलांसाठी हे वाचनालय उभे राहत आहे आणि आगामी काळामध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये या गावचे विद्यार्थी निश्चितपणे राज्याच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या शासकीय विभागामध्ये काम करतील आणि त्याचा निश्चित अभिमान टाकळी ग्रामस्थांना असेल। धन्यवाद। शहीद जवान सुरेशराव पाराजी नरवडे इनका 24वां शहीद दिवस मनाने हेतु मैं समिति एवं इस गांव के सभी मान्यवर को अपनी ओर से कोटि कोटि प्रणाम करता हूं। मुझे मराठी आती है मगर कुछ शब्द। कार्यक्रमात रक्तदान शिबिर, वाचनालयाचे उद्घाटन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या उपक्रमांमुळे टाकळी खातगाव परिसरात देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। त्या निमित्तानं या अभिवादन सभा आणि वाचनालयाचं उद्घाटन असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेत। मी टाकळीकर ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद पहिल्यांदा देईल। अतिशय सुंदर असा कार्यक्रम पण या ठिकाणी ठेवलात। शहीद जवानांच्या वर लिहिलेलं जे पुस्तक आहे त्याचं प्रकाशन देखील आपण ठेवलं। या सर्वच कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी आणि हे जर असल कारण यांच्यासाठी ही प्रेरणादायी घटना आहे, कारण आपल्या गावातील एक जवान देशाच्या संरक्षणासाठी आपलं बलिदान देतो, ती त्या कुटुंबाची जबाबदारी नसते तर ती गाव आणि पंचक्रोशीची प्रेरणा असते, लक्षात ठेवा। म्हणून अशी प्रेरणा जी असते ती आपण जतन केली पाहिजे। दिवसेंदिवस 1-1.5 मिनिटाचा रीलच्या पलीकडे क्षमता नसणारी तरुणाई आहे। झटपट एक रील संपला का दुसरा येतो आणि नेमकी काय आहे उद्याचं भविष्य त्यात आपल्याला समजत नाही। परंतु हे प्रेरणाचा कार्यक्रम फार तर एक तास ठेवावा असं मला वाटतं। आणि दुसरी गोष्ट सरांनी जे सांगितलं साहित्य संमेलनाचं, कारण आपलं हनुमान विद्यालय निवळ आपल्या पंचक्रोशीचं प्रेरणास्थान नाहीये, शैक्षणिक संकुल नाहीये, तर नगर शहर, पारनेर, नगर तालुका या सर्व ठिकाणाहून मुलं या ठिकाणी शिक्षण घ्यायला येतात आणि एक शिक्षणाचं मोठं केंद्र आपलं आहे। आणि आपण पाहिले एक काळी सिनियर कॉलेज होतं, एक शिस्त होती, पण दुर्दैवाने नंतर काही घटना घडल्या आणि व्यवस्थापनाला सिनियर कॉलेज रद्द करावं लागलं। याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसला तर जे आमच्या मुली शिक्षण घेत आहेत त्या मुलींच्या शिक्षणाचे दार कमी झाले। कारण आज शिक्षणात सगळं आजी माझी जवान भरपूर आलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी काल त्रिदलची लोक सकाळी आले होते पिंपळगाव। वर्षापूर्वी अशाच कार्यक्रमामध्ये
प्रत्येक जण सुरेशविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. बंडगरही त्यावेळेला खूप चांगलं भाषण त्यांनी केलं होतं. पण मला असं वाटलं की हे शब्दांकित होणं गरजेचं आहे, कारण या सगळ्या पुढच्या पिढीला ते माहीत असलं पाहिजे आणि म्हणून केलेलं आहे. म्हणून मी आग्रह धरला, म्हणलं याची सगळी आर्थिक आणि बाकी सगळी जबाबदारी मी घेतो, पण गीतारामला म्हणलं हे पुस्तक लिहायची जबाबदारी त्यांनी घ्या. खूप कष्ट करून पुस्तक लिहिलेलं आहे, आपण अवश्य वाचावं. तसाच ग्रंथालयाचा विषय आहे. काय असतं की सुरेशच्या शहीद दिनाच्या निमित्ताने त्यांना म्हणजे या शहीदांना आपल्याला अभिवादन द्यायचं म्हणजे काय करायचं, तर हा आपला कार्यक्रम होतोच पुष्पचक्र वगैरे अर्पण करण्याचा, तो आपली भावना व्यक्त करण्याचा भाग आहे. पण कायमस्वरूपी काय व्हायला पाहिजे याचा विचार म्हणून आपण ग्रंथालय आणि बाकीचे उपक्रम करतो. खरं तर आमचा एक मोठा उपक्रम राहिलेला आहे, तो आपल्याला गुरुजी राजू आपल्याला घ्यायचा आहे. तो म्हणजे रोजगार मेळावा. आपण 25 कंपन्या आपण शोधलेल्या आहेत, त्या इथं येऊन नोंदणी करून जवळजवळ आपण त्याच्यातून नक्की 100 लोकांना त्यावेळी आपल्या 5-6 गावातल्या सगळ्यांना ते देण्याचं आम्ही. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.